न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली। ही योजना आमचे सरकार आल्यानंतर बंद करू असे केदार यांनी म्हटले होते। खासदार राहुल गांधी यांनी देखील टीका केली होती। यांच्या वक्तव्याचा निषेध शिंदे सेनेने केला। महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेवर विरोधकांकडून सुरुवातीपासूनच टीका सुरू असून योजनेत अडथळे आणण्याचे प्रयत्न देखील वारंवार विरोधकांकडून केला जात आहे। मात्र महायुती सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली। या प्रसंगी महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले, मंगला भास्कर, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, आशा पाटील, सुलोचना मोहिते, रोहिणी देवरे, मंजुषा पवार, सुनीता जाधव, भारती धात्रक, सुषमा शिरसाट, अलका शिरसाट आदी उपस्थित होत्या। खरं तर लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल आणि अनेक योजना या महायुतीच्या सरकारच्या काळात महिलांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, नुसत्या घोषणा न करता लागू झाल्या आणि खरं तर याचीच पोटदुखी ही विरोधी पक्षाला झाली आहे। तर येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितच महायुती सरकारचा विजय होऊन महायुती सरकार परत एकदा स्थापन होणार आहे आणि म्हणूनच कोणीही उठतं आणि चांगले म्हणजे आमदार पदावर असलेली व्यक्ती आज असं वक्तव्य करून महिलांची दिशाभूल करता। पण त्यांनी किती असे चुकीचे वक्तव्य केले तरी या सगळ्या बहिणींचा त्यांच्या महायुतीच्या भावांवर, मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे आणि हा विश्वास डळमळीत न होता निश्चितच येत्या विधानसभेमध्ये या निश्चितच मोठ्या मताधिक्याने जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा या बहिणींचा आशीर्वाद किती मोठ्या स्वरूपात या भावांना लाभलाय हे चित्र सगळ्या महाराष्ट्राला दिसेल। काँग्रेस पक्षाच्या विरोधात खरं तर हे आंदोलन आहे। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जे वादग्रस्त विधान केलं की लाडकी बहीण योजना ही बंद करण्याचं काम आम्ही सर्वप्रथम करू आणि राहुल गांधींनी देखील आरक्षणावर काही छेडछाड केली, त्याबद्दल देखील चुकीचं वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यांचा धिक्कार, त्यांचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन करतोय। यांच्या पोटात नेहमी पोटसूळ उठत असतो। आज महायुती सरकारने ज्या चांगल्या योजना अंमलात आणल्या, ज्याचा महिलांना फायदा होतोय, अन्नपूर्णा योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, या योजना बंद करण्याचं काम करणारे हे कोण? इतक्या दिवस यांचं सरकार होतं, यांनी किती योजना अंमलात आणल्या आणि किती त्याचा लोकांना फायदा झाला? हे काहीतरी यांचं राजकीय षडयंत्र म्हणून हे चुकीची वादग्रस्त वक्तव्य करून हे चिखलफेक करण्याचे काम करतात। पण मी या ठिकाणी एकच सांगू इच्छिते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही लाडकी बहीण योजना अंमलात आणली। सुरळीतपणे ती चालू आहे आणि बऱ्याच महिलांना त्याचे पैसे देखील आलेले आहे, काहींना येत आहे देखील। ही योजना कधीही बंद होणार नाही याची खात्री आम्ही शिवसेना महिला आघाडीतर्फे देतो आणि थांबतो।